नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या येणाऱ्या 8व्या हप्त्यासंदर्भात याचबरोबर येणाऱ्या पीएम किसानच्या 22व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच साऱ्या दिवसानंतर शेतकऱ्यांना एक मोठा अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत। पीएम किसानच्या हप्त्याच्या 22व्या हप्त्याच्या पेक्षा जास्त नमो शेतकरीचा 8वा हप्ता बरेच सारे दिवस झाला आलेला नाहीये। त्याच हप्त्याच्या शेतकरी प्रतीक्षेत आहेत। आता तो हप्ता कोणत्या तारखेला येणार, ते हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, खरंच पीएम किसान नमो शेतकरी 2 हप्ते एकत्र येणार का, येणार तर त्याची तारीख कोणती आहे, याचवर शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार का, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओकडे महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। तर मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने राज्यातले जवळपास 90,41,248 शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जवळपास नमो शेतकरीचा 8वा हप्त्यापोटी जवळपास 1850 कोटी रुपये निधी राज्य सरकार आता वितरित करणार आहे आणि जवळपास 6 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत। आता या 6 लाख शेतकऱ्यांना का अपात्र केलेत, काही याच्यामध्ये बोगस लाभार्थी आहेत किंवा काही पती किंवा पत्नी दोघं लाभ घेत असतील तर या एकाचा लाभ बंद केलेला आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून कळत आहे। याचबरोबर 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ती 4 कामे केलेली असतील तरच येणार, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला ती कामे सांगणार आहे। सर्वप्रथम तुमच्याकडे फार्मर आयडी असलं पाहिजे। तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा लाभ तर भेटणारच नाही किंवा अन्य कुठल्याही योजनेचा लाभ भेटणार नाही, हे सुद्धा शेतकऱ्यांना माहित असावं। त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी काढू शकता। त्यानंतर दुसरं काम करायचं की लँड रेकॉर्ड। आता जमिनीची माहिती, लँड रेकॉर्ड म्हणजे जमिनीची माहिती। आता लँड रेकॉर्ड मध्ये जर तुमचं नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। त्यामुळे लँड रेकॉर्ड तुमचं यस ठेवायचं आहे आणि लँड रेकॉर्ड नो असेल, यस करायचं असेल तर जवळचं तहसील कार्यालय असेल, तुमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल, तुमचे तलाठी असतील किंवा तुमच्या गावचे कृषी सहाय्यक असतील, यांच्या माध्यमातून तुमचं लँड रेकॉर्ड तुम्ही तुमचं नो असलेलं यस करू शकता। त्यांच्या माध्यमातून पुरेपूर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानची माहिती दिली जाईल। त्यानंतरचं काय करायचं की तुम्हाला केवायसी। आता तुम्ही जर अद्यापही पीएम किसानची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या, कारण की केवायसी केल्याशिवाय कुठलंही अनुदान तुमच्या खात्यामध्ये येत नसतं। त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर काही करू नका, पण केलेली नसेल, केवायसी नो दाखवत असेल तर लवकरात लवकर केवायसी तुम्ही करून घेऊ शकता। त्यानंतर तुमचं पुढचं काम आहे की आधार सीडिंग। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग यस आहे, आधारला बँक खाता लिंक आहे, परंतु काही शेतकऱ्यांच्या आधारला अद्यापही बँक खाता लिंक नाही किंवा अगोदर बँक खातं लिंक होतं, ते खातं बंद पडलं, मग ते अनलिंक झालं, म्हणजे आधार सीडिंग मध्ये नो दाखवत आहे। मग त्या शेतकऱ्यांना आधारला बँक खातं लिंक करणं महत्त्वाचं आहे। तुम्ही जर केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। ही 4 कामे तुम्हाला करायची आहेत। 4 कामे केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता येणार आहे। आता मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं अपडेट हेच आहे की नमो शेतकरीचा हप्ता नोव्हेंबर महिन्यामध्ये यायला पाहिजे होता। हा जानेवारी महिना आता संपत आलेला आहे। मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला की सर, मग आता नमो शेतकरीचा तो 8वा जो पेंडिंग हप्ता पडलेला 8वा आणि 9वा हे 2 हप्ते एकत्र येणार का? तर त्याची शक्यता फार कमी आहे, पण नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणं मात्र हे कन्फर्म आहे। आता कधी येणार व्हिडिओच्या मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे। पण याचबरोबर सोशल मीडियावर काही न्यूज व्हायरल होत होत्या की नमो शेतकरीचा 8वा आणि पीएम किसानचा 22वा हे 2 हप्ते एकत्र येणार, अशी न्यूज व्हायरल होत होती। पण याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी आणि पीएम किसान हे 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता सुद्धा फार कमी आहे। येऊ शकतात पण 15-15 दिवसाच्या अंतराने। आता नमो शेतकरीचा हप्ता जर या जानेवारी महिन्यामध्ये उदाहरण समजा आला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तो पीएम किसानचा 22वा हप्ता येऊ शकतो, परंतु याच्यामध्ये कुठलीही कन्फर्म अशी डेट राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं पीएम किसान संदर्भामध्ये दिलेली नाही। हा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे। पण आता नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणारच आहे, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। परंतु शेतकऱ्यांना हाही प्रश्न पडलेला आहे की सर, आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नमो शेतकरीचा हप्ता येईल का? कारण की आचारसंहितेमध्ये कुठले पेमेंट ट्रान्सफर होत नसतं, परंतु ही नमो शेतकरी योजना वेळ सारखी योजना चालू झालेली आहे आणि ही कुठल्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेली योजना नाही। त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता यायला कुठल्याही
सरकार कुठल्याही म्हणजे निवडणुकीचा परिणाम किंवा म्हणा किंवा कुठल्याही आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. त्यामुळे आचारसंहिता जरी असली तरी नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये येऊ शकतो किंवा 5 फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि पीएम किसानचा हप्ता 20-22 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने येऊ शकतात. अशा संदर्भात एक नमो शेतकरी आणि पीएम किसानचा अपडेट आहे. तर मित्रांनो अजून काही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.